पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याला नाव देणारं ऐतिहासिक आंबेगाव आज डिंबे धरणाच्या पाण्याखाली. धरणातील पाणीसाठा सध्या केवळ 10% आल्यानं आता या गावाच्या खुणा पुन्हा उघड झाल्या आहेत. पाण्याच्या गर्भात लपलेलं जैन मंदिर, जुन्या वस्तीचे अवशेष आणि बाजारपेठेच्या खुणा पाहून विस्थापित गावकऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळतोय. मात्र या आठवणींसोबत विस्थापनाच्या जखमाही पुन्हा ताज्या होत असल्याचं चित्र आहे. आंबेगाव तालुक्याचं नाव ज्या आंबेगाव गावावरून पडलं तेच गाव आज डिंबे धरणाच्या पाण्याखाली कायमचं विसावलं. मावळ खोऱ्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या गावाचे धरण प्रकल्पासाठी विस्थापन करण्यात आलं. सध्या डिंबे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असून तो अवघ्या 10% आलाय. त्यामुळं धरणाच्या पोटात लपलेलं जुनं आंबेगाव पुन्हा एकदा दिसू लागलं. गावातील रस्ते, घरांचे अवशेष आणि इतर खुणा आता स्पष्टपणे नजरेस पडतायत. विशेष म्हणजे गावातील प्राचीन जैन मंदिर आजही सुस्थितीत असल्याचं दिसून येतंय. अनेक वर्ष पाण्याखाली राहूनही मंदिराची रचना टिकून असल्यानं गावकरी आश्चर्य व्यक्त करतायत. मंदिराभोवतीचे अवशेष आणि जुन्या वस्तीच्या खुणा पाहताना अनेकांच्या डोळ्यात आठवणीत दाटून येत आहेत. मूळ गाव म्हणजे आंबेगावच, माझा जन्मच येते आणि या गावामध्ये आमची संपूर्ण म्हणजे 12 बलुतेदार लोकांशी राहत होते आणि या ठिकाणी संपूर्ण शासकीय कार्यालय जी होती ती ह्याच गावामध्ये होती. इथं सर्व तलाठी ऑफिस वगैरे सगळे BDO ऑफिस, शासकीय दवाखाना, पुढं आपले पोलीस स्टेशन पण होतं, त्याला पण आम्ही आउटपोस्ट म्हणायचे ते. त्याच्यानंतर आपले आदिवासी विकास महामंडळाचं पण ते पण ऑफिस होतं. ते आपलं हिरडा खरेदी करायचं. त्याच्यानंतर जे गोडाऊन होतं, शासकीय गोडाऊन, त्याच्यामध्ये या लोकांना जी खावटी म्हणून द्यायला जायची ती सगळी खावटी वाटप आपल्या आंबेगावमध्ये वाटप व्हायची इथे. आणि संपूर्ण लोकांना म्हणजे मावळातल्या लोकांना आंबेगावच या ठिकाणी यावं लागत होतं. बाजार सुद्धा इथं असायचा. सण जे होते ते सुद्धा आमचे लोक सगळे एकत्रित करायचे सगळं. आणि ज्या वेळेला एकत्रित असा पण दाखवलं आज खूप म्हणजे तो आनंदच वेगळा. दरम्यान डिंबे धरणाच्या पोटातून पुन्हा समोर आलेलं हे जुने आंबेगाव एकीकडं इतिहासाची साक्ष देतंय तर दुसरीकडं विकासासाठी दिलेल्या त्यागाची आठवणही करून देतंय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.